Welcome students. Today we will learn the chapter number 1, solid state. Introduction. We know the definition of matter. Matter is anything which has the mass and occupies the space. म्हणजे आपण मॅटर अशाला म्हणतो की जो काहीतरी स्पेस ऑक्युपाय करतो आणि ज्याला मास असतो अशाला आपण काय म्हणत असतो मॅटर म्हणतो. आणि आपल्याला माहित आहे देर आर 3 physical states of matter, that is solid, liquid and gas. In 11th standard we are learn the liquid state and gaseous state. Today we will learn the solid state. The solid state of the matter is characterized by the strong interparticle force of attraction. आपल्याला माहित आहे की ह्या सॉलिडच्या असणाऱ्या 3 स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आपण बघतो की जनरली ॲट अ कॉमन स्टेट जी असते ती कॉमन स्टेट ॲट अ लो टेम्परेचरला असणारी स्टेट कुठली असते तर सॉलिड स्टेट असते. आणि मग ह्या ज्या स्टेट्स आहेत त्या स्टेट्स कशा असतात इंटर कन्व्हर्टेबल असतात. आता आपण बघितलं लो टेम्परेचरला सॉलिड स्टेट असते. जर तुम्ही त्याला काय केलं हीट केल्यावरती ते सॉलिड आहे त्या सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे लिक्विड स्टेट मध्ये होणार आहे ॲट इट्स मेल्टिंग पॉइंटला तो सॉलिड काय होतो मेल्ट होतो आणि इट इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू लिक्विड स्टेट. आता जो लिक्विड फॉर्म मध्ये आलाय त्याला तुम्ही फर्दर काय केलं हिटिंग केलं तर त्याच्या बॉइलिंग पॉइंटला त्या लिक्विडच्या त्याचं तो सबस्टन्स तो लिक्विड काय होतो वेपोराइट होतो, वेपरायझेशन होतं त्याचं आणि इट इज ट्रान्सफॉर्म इनटू गॅसियस स्टेट. म्हणजे आपण म्हणतो हा जो सॉलिड फॉर्म मध्ये आहे त्याला जर तुम्ही हिटिंग केलं त्याचं कन्व्हर्जन काय होणार आहे सॉलिड स्टेटचं लिक्विड स्टेट मध्ये आणि फर्दर त्याला हिटिंग केलं तर त्याचं कन्व्हर्जन गॅसियस स्टेट मध्ये होणार आहे. ऑन द कॉन्ट्ररी विरुद्ध आपण केलं जो गॅस फॉर्म मध्ये आहे त्या गॅसेसला जर तुम्ही कूल केलं तर त्याचं कन्व्हर्जन हाय प्रेशरला तुम्ही जर कूलिंग केलं तर जो गॅस आहे गॅस काय केला जातो ट्रान्सफर केला जातो लिक्विड स्टेट मध्ये. आता हा जो लिक्विड स्टेट मध्ये असणारा सबस्टन्स आहे त्याला तुम्ही फर्दर काय केलं कूलिंग केलं म्हणजे त्याचं फ्रीजिंग होणार आहे आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे सॉलिड स्टेट मध्ये होणार आहे. अशा पद्धतीनं हे जे असणारे सबस्टन्सेस आहेत जे स्टेट्स ऑफ मॅटर्स आहेत ते आपण काय म्हणतो आपण दे आर इंटर कन्व्हर्टेबल आहेत. आता पुढे जाऊन आपण फक्त कशाबद्दल बघणार आहे सॉलिड स्टेट मध्ये बघणार सॉलिड स्टेट बद्दल बघणार आहे आणि मग ह्या सॉलिडच्या काय आपल्या प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टी बद्दल आपण बघणार आहे. आणि मग तिथे आपण पहिली प्रॉपर्टी बघतोय सॉलिड स्टेट ऑफ द मॅटर इज कॅरेक्टराइज्ड बाय द स्ट्रॉंग इंटरपार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे इंटरपार्टिकल फोर्स ऑफ जो याच्यामध्ये असतो अट्रॅक्शन हा सॉलिड स्टेट मध्ये काय असतो लार्ज असतो स्ट्रॉंग असतो. आता आपण बघतो की हा जो फोर्स आहे तो फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळं हे जे असणारे सॉलिड आहे the solids have the definite shape and volume. त्याला निश्चित असा काय असतो एक शेप असतो आकार असतो आणि तो आकार असतो त्याचबरोबर त्याची निश्चित अशी व्हॉल्यूम असते म्हणजे त्याचं निश्चित असं काय असतं आकारमान असतं. आता हे जे असणार त्याचा शेप आहे त्याचं असणारी जी व्हॉल्यूम आहे we change only silently with the change in temperature and pressure. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर जर तुम्ही बदललं तर त्याच्यामध्ये होणारा जो शेप मध्ये आणि व्हॉल्यूम मध्ये होणारा बदल हा अतिशय काय असतो स्मॉल असतो. पुढे जाऊन आपण बघतोय
The smallest constant particle of various solids are atoms, ions or molecules. म्हणजे आपण बघितलंय गॅसेस स्टेट घेतली, सॉलिड स्टेट घेतली किंवा लिक्विड स्टेट घेतली. त्याच्यामध्ये असणारे जे कॉन्स्टंट पार्टिकल असतात, ज्या पार्टिकलनं तो बनलेला असतो सबस्टन्स, ते काय असतात? ॲटम्स, आयन्स किंवा मोलेक्युल्स. हे त्या सबस्टन्सच्या टाईप वरती अवलंबून असतात. तसंच सॉलिड स्टेट मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये असणारे जे स्मॉलेस्ट कॉन्स्टंट पार्टिकल असतात ते काय असतात? ॲटम्स असतात, आयन्स असतात किंवा मोलेक्युल असू शकतात. आता हे जे कॉन्स्टंट पार्टिकल्स आहेत, हे स्मॉल सच कॉन्स्टंट पार्टिकल्स ऑफ द सॉलिड विल बी रेफर्ड टू ॲज द पार्टिकल्स. आणि मग इथून पुढे आपण हे जे ॲटम्स असतील, आयन्स असतील किंवा मोलेक्युल्स असतील, त्याला पण काय म्हणणार आहे? पार्टिकल्स असं म्हणणार आहे. आणि मग आपण सॉलिडच्या अशा पद्धतीने कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी बघितल्यानंतर आपल्याला पुढे बघायचंय टाइप्स ऑफ सॉलिड. आणि देर आर टू टाइप्स ऑफ सॉलिड्स, नेमली क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. सॉलिडचे दोन टाइप पडतात, एक क्रिस्टलाइन सॉलिड पडतो आणि दुसरं अमॉर्फस सॉलिड. आता त्यापैकी आपण त्याचे डायग्राम तुम्ही जर बघितलं क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड, तर तुम्हाला त्याच्या असणाऱ्या पार्टिकलची अरेंजमेंट तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यावरून तुम्ही त्याच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड सांगू शकता, की ज्या तुम्ही 11वी मध्ये सुद्धा काय केलेले आहेत? अभ्यासलेले आहेत. आता क्रिस्टलाइन सॉलिड बद्दल आपण काय म्हणतो? देयर इज अ रेग्युलॅरिटी अँड द periodicity in the arrangement of the constant particle in the crystalline solid. म्हणजे त्याच्यामध्ये जे असणारे पार्टिकल्स आहेत त्याची जी सुरुवातीला आपण जर बघितलं तर आपण क्रिस्टलाइन सॉलिड घेतलं, त्याचे सेक्शन घेत गेला तुम्ही आणि सेक्शन घेतला तर सुरुवातीचा जो सेक्शन आहे तसा त्याच्या आतला त्याच्या आतला त्याच्या आतला म्हणजे तुम्ही लॉंग रेंज पर्यंत गेला तर त्याच्यामध्ये असणारे जे कॉन्स्टंट पार्टिकल आहे त्याची जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट बदलत नाही. त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी असते, सारखेपणा असतो, प्युरॅडिसिटी असते. प्युरॅडिसिटी म्हणजे तीच त्याची जी अरेंजमेंट आहे ती परत परत काय केली जाते? रिपीट केली जाते आणि त्याला आपण काय म्हणत असतो? प्युरॅडिसिटी. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला प्युरॅडिसिटी मिळते आणि रेग्युलॅरिटी मिळते आणि त्यामुळेच काय असतं? हे जे क्रिस्टलाइन सॉलिड असतात त्याला डेफिनेट काय असतं? शेप असतो आणि त्याची जॉमेट्री असते, ती जॉमेट्री काय असते? डेफिनेट असते. पुढे जाऊन आपण बघतो जे हे असणारे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत, हे क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये काय असतं? दे हॅव द शार्प मेल्टिंग पॉइंट, दॅट इज दे मेल्ट ॲट द डेफिनेट टेम्परेचर. शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणजे निश्चित असा एका फिक्स टेम्परेचरला तो सगळा सबस्टन्स आहे, तो सगळा क्रिस्टलाइन सॉलिड आहे, तो काय होतो? मेल्ट होतो. म्हणजेच आपण म्हणतो दे मेल्ट्स ॲट ए डेफिनेट टेम्परेचर. त्याच्यामध्ये काय असत नाही? डिफरन्स असत नाही त्याच्या मेल्टिंग पॉइंट मध्ये. त्याचा असणारा मेल्टिंग पॉइंट हा कसा असतो? फिक्स असतो. पुढे जाऊन आपण बघणार आहे त्याची तिसरी प्रॉपर्टी, ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्सेस एक्सेप्ट दोज हॅव्हिंग द क्युबिक स्ट्रक्चर आर ॲनिसोट्रॉपिक. आता तुम्हाला इथं वरती डायग्राम दिसत्या आणि त्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे? हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे आणि त्या क्रिस्टलाइन सॉलिडचे पार्टिकल्स आहेत. आणि मग हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल तुम्हाला दोन टाइप मध्ये दाखवलेले, एक निळ्या रंगाने दाखवलेले पार्टिकल आहेत आणि एक रेड कलरचे पार्टिकल्स आहेत. आणि मग जर तुम्ही बघितलं हे जे असणारे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत, हे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस काय दाखवतात? आपल्याला ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी दाखवतात. मग आता तुम्हाला ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी म्हणजे काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि मग आपण त्यामध्ये बघतो हे जे असणारे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी असतात त्याच्यामध्ये प्रॉपर्टी लाईक द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही म्हणू शकता, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एक्सेट्रा, दे आर डिफरंट इन द डिफरंट डायरेक्शन. म्हणजे ॲनिसोट्रॉपीची डेफिनेशन तुम्हाला काय सांगता येते?
the physical property whose values change with the change in direction is called as anisotropy. म्हणजे इथं हे जे ability of the ही काय आहे ability of the crystalline solid आहे to change the values of physical property when measured in the different direction is called as anisotropy. म्हणजे जेव्हा तुम्ही हे जे क्रिस्टलाइन सॉलिड आहे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थर्मल और इलेक्ट्रिकल कंडक्शन यासारख्या ज्या प्रॉपर्टी आहेत किंवा डायइलेक्ट्रिकल कॉन्स्टंट घेऊ शकता ह्या प्रॉपर्टी तुम्ही काय करताय मेजर करताय आणि मग मेजर करत असताना काय करणार आहे तुम्ही वेगवेगळ्या डायरेक्शनला मेजर करताय त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल ए बी डायरेक्शन एक आहे आपण सीडी एक डायरेक्शन घेतलेली आहे आणि ईएफ ही एक डायरेक्शन आहे आणि मग जर तुम्ही ह्या एबी डायरेक्शनला ती प्रॉपर्टी चेंज केले सॉरी काय केली मेजर केली सीडी डायरेक्शनला तुम्ही ती प्रॉपर्टी मेजर केली आणि ईएफ ह्या डायरेक्शनला ती प्रॉपर्टी तुम्ही मेजर केली म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या तीन डायरेक्शनला ही प्रॉपर्टी जेव्हा काय करताय मेजर करताय तेव्हा त्या एकच प्रॉपर्टी परंतु त्याच्या मिळणाऱ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू तुम्हाला काय मिळतात वेगवेगळ्या मिळतात याचं कारण काय आहे हे जे असणारे जे कॉन्स्टंट पार्टिकल्स आहेत हे कॉन्स्टंट पार्टिकलचं जे कंपोजिशन आहे ते कंपोजिशन काय होतंय चेंज होतंय विथ द चेंज इन डायरेक्शन म्हणजे डायरेक्शन तुम्ही आता डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते ए बी डायरेक्शनला त्याची वेगळी काय आहे त्याची अरेंजमेंट आहे कॉन्स्टंट पार्टिकलचं कंपोजिशन वेगळं आहे सीडी ला ते वेगळं आहे ईएफ ला ते वेगळं आहे आणि त्यामुळं ह्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू डायरेक्शन चेंज केली की चेंज होतात आणि त्यालाच काय म्हणलं जातं एनिसोट्रॉपिक असं म्हणलं जातं आणि मग ही क्रिस्टलाइन सॉलिडची प्रॉपर्टी आहे द क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आर एनिसोट्रॉपिक हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता पुढे जाऊन आपण बघितलं की त्याचे असणारे जे एक्झाम्पल तुम्हाला अनेक माहित आहेत आईस salts like NaCl, metals sodium, gold, copper, materials like diamond, graphite, ceramic, etc. are the example of crystalline solid. या अशा अनेक millions of the example हे तुम्हाला काय सांगता येतील क्रिस्टलाइन सॉलिड ची सांगता येतील त्यानंतर पुढे आपण दुसरा टाइप बघतोय amorphous solid आता आपण बघितलं हे जे असणारे amorphous solids आहेत हे काय असतात substances that appears like solid but do not have well defined the perfectly ordered crystalline structure are called as amorphous solid. amorphous या शब्दाचा अर्थ आहे no form solid म्हणजे त्याला कुठलाही डेफिनेट फॉर्म असत नाही आणि मग तुम्ही जर बघितलं त्याला एक निश्चित असा फॉर्म असत नाही त्यामुळे ह्याच्यामधले का असत नाही तर पार्टिकल ऑफ द लिक्विड्स आर इन द कॉन्स्टंट मोशन हे त्याचे असणारे जे पार्टिकल असतात ते कॉन्स्टंट मोशन मध्ये असतात आणि द स्टॉप ऍक्शन फोटोग्राफ ऑफ द लिक्विड डिस्क्राइब द amorphous स्टेट म्हणजे आपण त्याचा फोटोग्राफ आपण लिक्विड असं ते म्हणतायत की लिक्विड तुम्ही मध्ये असणारे पार्टिकल्स काय मोशन मध्ये आहेत परंतु तुम्ही त्याचा फोटोग्राफ घेतला फोटोग्राफ घेताना आपल्याला काय दिसणार आहे त्याची जी असणारी मोशन थांबलेली आहे आणि मग मोशन थांबलेल्या स्थितीमध्ये आपल्याला जसा फोटोग्राफ मिळतो ते स्टेट म्हणजे काय म्हणलं जातं amorphous सॉलिड असं म्हणलं जातं ऍक्च्युअली काय असतात हे जे असणारे सॉलिड हे ट्रू सॉलिड असत नाही त्याला सिडो सॉलिड्स असं म्हणलं जातं इनफॅक्ट दे आर द सुपर कूल्ड लिक्विड असतात म्हणजे जे लिक्विड आहे ते तुम्ही काय करताय कूल करताय सुपर कूल्ड करताय आणि अशी जी स्टेट आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो amorphous सॉलिड असं म्हणत असतो आणि मग आपण बघतो हे जे amorphous सॉलिड आहे त्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक असतात तर त्याच्यामध्ये आपण पहिले बघणार आहे की the constant particles in the amorphous solids are randomly arranged जसे आपण काय बघितली क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये रेग्युलॅरिटी आणि पिरियडिसिटी असते अशा पद्धतीचं
कुठलीही रेग्युलॅरिटी आणि प्युरिडिसिटी असत नाही, रॅन्डमली ते अरेंज असतात. द पार्टिकल डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर्ड स्ट्रक्चर बट दे डू हॅव अ शॉर्ट रेंज ऑर्डर. म्हणजे त्याच्यामध्ये लॉंग रेंज अरेंजमेंट असू शकत नाही, परंतु काही वेळेला त्याच्यामध्ये काय असू शकते, शॉर्ट रेंज, काही ठराविक रेंज मधली ऑर्डर त्याच्यामध्ये अमॉर्फस सॉलिड मध्ये असू शकते. पुढे जाऊन आपण दुसरी त्याची प्रॉपर्टी बघतोय. द अमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. त्याला कुठलाही मेल्टिंग पॉइंट कसा असत नाही, शार्प असत नाही, निश्चित असत नाही. दे मेल्स ग्रॅज्युअली ओव्हर ए टेम्परेचर इंटरवल. म्हणजे थोड्या थोडा त्याच्यातला भाग काय होतो, त्या सॉलिडचा मेल्ट होतो. ऑन हिटिंग, जर तुम्ही अमॉर्फस सॉलिडला हीट केलं तर काय होतं, अमॉर्फस सॉलिड ग्रॅज्युअली काय होत असतात, हे सॉफ्ट बनत असतात. ग्रॅज्युअली ओव्हर ए, हळूहळू ते काय होतात, सॉफ्ट बनायला लागतात. अँड स्टार्ट टू फ्लो, आणि परत ते लिक्विड मध्ये कन्वर्ट केले जातात आणि ते फ्लो व्हायला सुरुवात होतात. म्हणजे अशा पद्धतीनं हीट केल्यावर हळूहळू ते काय होतात, सॉफ्ट बनतात आणि काय होतं, त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्जन होतं. अशा पद्धतीनं हे जे अमॉर्फस सॉलिड आहे ते एका शार्प, निश्चित, डेफिनेट टेम्परेचरला मेल्ट होत नाही. म्हणजे त्याचा काय म्हणू शकतो आपण, मेल्टिंग पॉइंट हा शार्प असत नाही, डेफिनेट असत नाही. पुढे जाऊन आपण बघतो तिसरी जी प्रॉपर्टी आहे, दिस सॉलिड्स आर द आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक ही प्रॉपर्टी आपल्याला लिक्विडच्या बाबतीत आढळते. म्हणजे आपण जसं अनिसोट्रॉपी बघितली त्याच्या अगदी विरुद्ध प्रॉपर्टी, की हे जे लिक्विड असतं तशाच पद्धतीची कंडिशन ही कशामध्ये असते, अमॉर्फस सॉलिड मध्ये असते. त्याच्या ज्या प्रॉपर्टी आपण आताच बघितल्या त्या पद्धतीनं, सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये बघितल्या त्या पद्धतीनं, त्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याची इलेक्ट्रिकल कंडक्शन किंवा थर्मल कंडक्शन आर all independent of the direction of measure. They exhibit the same magnitude for any property in every direction. म्हणजे तुम्ही कुठल्याही डायरेक्शनला काय केलं, हे जे असणाऱ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टी तुम्ही मेजर केल्या तर त्याची येणारी जी क्वांटिटी आहे, त्याची जी असणारी व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू फिजिकल प्रॉपर्टीची काय येते, सारखीच येते. आणि फिजिकल प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू सारख्याच येतात. यालाच काय म्हणलं जातं, आयसोट्रॉपिक असं म्हणलं जातं. आणि मग अमॉर्फस सॉलिड जे आहेत, हे अमॉर्फस सॉलिड काय दाखवतात, आयसोट्रॉपिक इन नेचर असतात. म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहे त्या फिजिकल प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू तुम्ही डिफरंट डायरेक्शनला मेजर केल्या तर त्याची व्हॅल्यू काय असते, सेमच असते. आणि मग त्याची तुम्हाला एक्झाम्पल सांगता येतील. ग्लास हे त्याचं एक्झाम्पल आहे, प्लास्टिक, रबर, टार, डांबर, मेटॅलिक ग्लास, त्याला मेटल किंवा मेटॅलॉइड आलाय आहे. हे काही एक्झाम्पल कशाचे, अमॉर्फस सॉलिडचे आहेत. आता आपल्याला पुढं ज्या प्रॉपर्टी बघायच्या आहेत त्या प्रॉपर्टी आपण इथून पुढे जास्तीत जास्त आपण क्रिस्टलाइन सॉलिड बद्दल बघतोय. आणि त्या क्रिस्टलाइन सॉलिडच्या आपण प्रॉपर्टी बघतोय, आयसोमॉर्फिझम अँड पॉलीमॉर्फिझम. आता ह्या ज्या आयसोमॉर्फिझम आणि पॉलीमॉर्फिझम ह्या सिमिलॅरिटी ऑर डिसिमिलॅरिटी इन द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ऑफ द डिफरंट सॉलिड्स. म्हणजे डिफरंट सॉलिड्सच्या बाबतीत आपण बघणार आहे, त्याच्या स्ट्रक्चर मध्ये सिमिलॅरिटी आहे तर त्याच्या स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स आहे. त्याच्यावरून क्रिस्टलाइन सॉलिडच्या ह्या दोन प्रॉपर्टी बघतात, त्या आपण डिटेल मध्ये बघतोय. आणि त्याच्यामध्ये पहिला आपण बघतोय आयसोमॉर्फिझम.
आयसोमॉर्फिझम कशाला म्हणलं जातं? टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस. म्हणजे जेव्हा टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अनेक सबस्टन्स, अनेक सॉलिडचं हे जे असणारं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर सारखं असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आयसोमॉर्फस असं म्हणतो. आयसो या शब्दाचा अर्थ आहे सेम आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म. फॉर्म म्हणजे स्ट्रक्चर, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर सारखं आहे असे जे सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो? आयसोमॉर्फस असं म्हणतो. आता जे सबस्टन्सेस एकमेकाचे काय असतात? आयसोमॉर्फस असतात. त्याच्यामध्ये काय असतं? तर त्याचा असणाऱ्या ॲटॉमिक रेशो सारखा असतो, त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला सारखा असतो, त्याचबरोबर त्याच्या केमिकल प्रॉपर्टी ज्या असतात त्या सारख्याच असतात. असे जे सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सेसला आपण काय म्हणतो? आयसोमॉर्फस असं म्हणतो. महत्वाचं काय बघायचंय तर त्याचं असणारं स्ट्रक्चर सारखं असलं पाहिजे तरच ते एकमेकाचे काय असतात? आयसोमॉर्फस असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, इन दिस सबस्टन्सेस द केमिकल कंपोजिशन हॅज द सेम ॲटॉमिक रेशो. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले सोडियम फ्लोराईड अँड मॅंगॅनीज ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड. आता आपण बघितलं हा जो असणारा सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड याच्यामध्ये असणारा जो त्यांचा ॲटम्स आहे त्याचा असणारा ॲटम म्हणजे सोडियमचं एक ॲटम आहे, फ्लोरीनचं एक ॲटम आहे, म्हणजे त्याचा असणारा ॲटॉमिक रेशो 1:1 आहे. मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये सुद्धा 1:1 आहे. पुढे आपण बघतो त्याचं असणारं कंपोजिशन सारखं आहे, केमिकल कंपोजिशन सारखं आहे, त्याच्या असणाऱ्या प्रॉपर्टी सारखे आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर सारखं आहे. त्यामुळे ते एकमेकाचे काय आहेत? आयसोमॉर्फस आहे. दुसरं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे सोडियम नायट्राइट आणि कॅल्शियम कार्बोनेट. याचं सुद्धा असणारं केमिकल कंपोजिशन सारखं आहे, त्याच्यामध्ये असणारा ॲटॉमिक रेशो सारखा आहे, तो 1:1:3 आहे आणि त्याचं असणारं मेन स्ट्रक्चर काय आहे? सारखं आहे आणि त्यामुळे ते एकमेकाचे काय आहेत? आयसोमॉर्फस आहे. फॉर एक्झाम्पल आपण दुसरं घेतलं, समजा आपण NaCl घेतलं आणि KCl घेतलं तर आपल्याला असं आढळेल की NaCl आणि KCl त्याचं असणारं केमिकल कंपोजिशन सारखं आहे, त्याच्या असणारा मोलेक्युलर फॉर्म्युला आपण म्हणू शकतो म्हणजे केमिकल कंपोजिशन हे सारखं आहे, त्याच्यामध्ये असणारा ॲटॉमिक रेशो सारखा आहे, तो सुद्धा काय आहे इथं 1:1 आहे. त्याच्या असणाऱ्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या केमिकल प्रॉपर्टी सुद्धा सारख्याच आहेत, परंतु दे आर नॉट अ आयसोमॉर्फस ऑफ इच अदर. परंतु KCl आणि NaCl एकमेकाचे आयसोमॉर्फस नाही. म्हणजे आयसोमॉर्फस असण्यासाठी फक्त त्याचा ॲटॉमिक रेशो सारखा असला पाहिजे, केमिकल कंपोजिशन सारखं असलं पाहिजे, केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असल्या पाहिजेत, हा क्रायटेरिया होऊ शकत नाही. तर आयसोमॉर्फस म्हणजे काय? तर त्याचं असणारं स्ट्रक्चर सारखं असलं पाहिजे तरच ते एकमेकाचे काय असतात? आयसोमॉर्फस असतात. आणि मेजॉरिटी वेळा आयसोमॉर्फस मध्ये असणारं केमिकल कंपोजिशन सारखं असतं, त्याचा असणारा ॲटॉमिक रेशो सारखा असतो आणि त्याच्या असणाऱ्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात. त्यानंतर आपल्याला पुढची प्रॉपर्टी बघायची आहे, दॅट इज द पॉलीमॉर्फस. पॉलीमॉर्फॉजी. पॉलीमॉर्फस कशाला म्हणलं जाते? सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म or crystalline structure is said to be polymorphous. आता पॉली म्हणजे अनेक आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म. म्हणजे सबस्टन्स एकच आहे, सिंगल सबस्टन्स दॅट क्रिस्टलायझेस इन टू ऑर मोर फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन इज कॉल्ड एज अ पॉलीमॉर्फस. म्हणजे एकच सबस्टन्स आहे, सिंगल सबस्टन्सेस आहे
आणि त्याचं जेव्हा क्रिस्टलायझेशन होतं, त्या क्रिस्टलायझेशन होत असताना काय होतं, हे क्रिस्टलायझेशन डिफरंट कंडिशनला होतंय. डिफरंट कंडिशनला क्रिस्टलायझेशन प्रोसेस घडवून आणल्यामुळं हे जे सबस्टन्सेस आहे त्या सबस्टन्सचं असणारं जे स्ट्रक्चर आहे ते डिफरंट आहे. आणि मग एकाच सबस्टन्स हा काय होतो, एक्झिस्ट इन 2 or more form or crystalline structure is said to be polymorphous. आता पॉलिमॉर्फस सबस्टन्स इज फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन, म्हणजे त्या क्रिस्टलायझेशनच्या वेळेला असणाऱ्या कंडिशन वेगळ्या असतात. आणि मग तुम्हाला त्याचे एक्झाम्पल सांगता येतील. दॅट इज द कॅल्काइट अँड ॲग्रोनाइट आर दी टू फॉर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचे हे काय आहेत, दोन पॉलिमॉर्फस फॉर्म आहेत किंवा त्याला पॉलिमॉर्फॉझम असंही म्हणलं जातं. पॉलिमॉर्फिझम. पुढे आपण जर बघितलं तर अल्फा क्वाइट्स आणि बीटा क्वाइट्स अँड क्रिस्टोबॅलाइट आर दी 3 फॉर्म ऑफ द सिलिका. हे काय, सिलिकाचे 3 वेगवेगळे फॉर्म आहेत. आता पॉलिमॉर्फिझम, हे पॉलिमॉर्फिझम काय असतं, तर एकाच सबस्टन्सची वेगवेगळी रूप आहेत आणि मग त्याला काय म्हणलं जातं, ॲलिटो सॉरी ॲलोट्रॉपी असं म्हणलं जातं, अपरूपे. आपल्याला कार्बनचे ॲलोट्रॉप्स माहित आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो ग्राफाइट फॉर्म मध्ये कार्बन असतो, डायमंड फॉर्म मध्ये असतो आणि फ्लुरेन फॉर्म मध्ये असतो. म्हणजे हे काय झाले, कार्बनचे पॉलिमॉर्फस फॉर्म झाले. अशा पद्धतीनं जे अलिट्रॉप्स असतात ते अलिट्रॉपी म्हणजेच काय असतं, तर पॉलिमॉर्फिझम असतं. अशा पद्धतीनं एकाच सबस्टन्सचे आपल्याला वेगवेगळे काय मिळतात, फॉर्म्स मिळू शकतात. त्यानंतर आपल्याला पुढचं पॉइंट बघायचं आहे, दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. हे जे असणारे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत, ह्या क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये आपण त्याचं जे क्लासिफिकेशन करणार आहे, हे क्लासिफिकेशन आपण काय करतोय, 4 कॅटेगरी मध्ये करतोय. आणि हे 4 कॅटेगरी मध्ये आपण जे क्लासिफिकेशन करतोय, हे क्लासिफिकेशन करण्यासाठी काय क्रायटेरिया वापरला जातो, तर हे जे असणारे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स कुठले आहेत आणि त्याच्यामध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यानुसार हे जे असणारे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन हे काय केलं जातं, 4 टाइप मध्ये केलं जातं किंवा 4 कॅटेगरी मध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये आपण बघतो आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड किंवा त्याला नुसतं कोव्हॅलंट सॉलिड्स असं म्हणलं जातं, मोलेक्युलर सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. अशा पद्धतीनं जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्या क्रिस्टलाइन सॉलिडचं 4 टाइप मध्ये क्लासिफिकेशन केलं जातं, आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड, मोलेक्युलर सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. त्यामधला पहिला टाइप आपण बघणार आहे, दॅट इज द आयोनिक सॉलिड किंवा त्याला आयोनिक क्रिस्टल्स असं म्हणले. आता हे जे असणारे आयोनिक सॉलिड्स आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं त्याची पहिली जी प्रॉपर्टी आहे, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये आपण म्हणतोय द कॉन्स्टंट पार्टिकल ऑफ आयोनिक क्रिस्टल्स किंवा आयोनिक सॉलिड्स आर चार्ज्ड आयन्स. द कॅटायन्स अँड anions may differ in the size. म्हणजे आपण बघितलं हे जे आपण क्लासिफिकेशन करतोय ते कॉन्स्टंट पार्टिकल नुसार करतोय. म्हणजे आयोनिक सॉलिड मध्ये असणारे कॉन्स्टंट पार्टिकल काय असतात, आयन्स असतात आणि ते काय असतात, पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन्स आणि निगेटिव्हली चार्ज्ड anions याच्यापासून हा क्रिस्टलाइन सॉलिड बनलेला असतो. आणि मग कॅटायन्स आणि anions दॅट इज द चार्ज्ड आयन्स हे काय असतात, त्याच्यामध्ये असणारे कॉन्स्टंट पार्टिकल्स असतात. आणि मग आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे आयोनिक रेडियामध्ये त्यांची असणारी जी साईज आहे
ही कशी असते, डिफरंट असते. कॅटायन्स हे काय असतात, स्मॉलर साईजचे असतात. अनायन हे बिगर साईजचे असतात. आणि अशा पद्धतीनं हे कॅटायन आणि अनायन हे त्याचे कॉन्स्टंट पार्टिकल असतात. दुसरी प्रॉपर्टी आपण बघतो, इच आयन इज गिवन साइन टू द चार्ज is bonded to the ions of the opposite charge around it by a Coulomb force. म्हणजे हे जे असणारे कॅटायन आणि अनायन याची जी अरेंजमेंट असते, हे अरेंजमेंट कशी असते की बाबा त्याच्यामध्ये असणारे जे चार्ज असतात ते चार्ज काय झालेले असतात, बॅलन्स टू इच अदर झालेले असते. त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये असणारा जो साईज आहे, ही साईज सुद्धा काय झालेली एकमेकाला बॅलन्स झालेली असते. आणि त्यामुळं हे जे असणारे कॅटायन आणि अनायन हे काय केले जातात, एका फोर्सनं एकमेकाला बाइंड केले जातात. आणि त्याच्यामध्ये जो फोर्स असतो त्याला कोलम फोर्स असं म्हणतो. किंवा आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो की the particles of the ionic crystals are held by the electrostatic force of attraction. Oppositely charged ions मध्ये जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो. आणि मग आपण बघतो हे जे असणारे आयन्स आहेत याच्यामध्ये ह्या अपोजिट चार्ज मधला काय असतो, फोर्स असतो. आणि त्या फोर्सनं ते काय केले असतात, बाइंड केलेले असतात. आणि हा जो तयार झालेला आयोनिक क्रिस्टल असतो तो कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या फोर्स ऑफ अट्रॅक्टनं ते आयन्स एकमेकाला काय केले जातात, बाइंड केले जातात. पुढे जाऊन आपण बघतो हे जे असणारे आयोनिक क्रिस्टल्स आहेत हे हार्ड असतात आणि ब्रिटल असतात. म्हणजे ते हार्ड असतात परंतु त्याचे ब्रिटल म्हणजे त्याचे तुकडे होऊ शकतात. अशा पद्धतीने ते ब्रिटल असतात. फॉर एक्झाम्पल आपण NaCl बघितलं, मीठ ते कसं असतं, ब्रिटल असतं. हार्ड असतात परंतु ते ब्रिटल असतात. ह्याच्यामध्ये असणारे जे अपोजिट फोर्स असतात हे एकमेकाला काय झालेले असतात, कॉम्पेन्सेट झालेले असतात. आणि त्यामुळं हा जो क्रिस्टल असतो तो इलेक्ट्रिकली काय असतो, न्यूट्रल असतो. पुढे जाऊन आपण बघतो, दे आर द नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द सॉलिड स्टेट. जेव्हा ते सॉलिड स्टेट मध्ये आहेत तेव्हा ते काय असतात, तर त्याच्यामध्ये मोबाईल इलेक्ट्रॉन किंवा आयन्स असू शकत नाहीत की जे काय करतील, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतील. आणि त्यामुळं ते काय असतात, नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट असतात. परंतु however they are good conductor when melted or dissolved in the water. जेव्हा तुम्ही वॉटर मध्ये डिझॉल्व करताय, त्याचं पाण्यातील aqueous सोल्युशन तयार करताय किंवा तो सबस्टन्स फ्यूज करताय, मेल्ट करताय, तेव्हा त्याच्यामध्ये काय असतात, हे जे आयन्स असतात हे आयन्स कसे असतात, फ्री होतात. आणि फ्री झाल्यामुळं दे आर अवेलेबल फॉर दी कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि त्यामुळं मोल्टन स्थितीमध्ये, फ्युज्ड स्थितीमध्ये किंवा ॲक्वेस सोल्युशन मध्ये हे जे सॉलिड असतील तेव्हा ते काय असतात, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. आणि मग त्याचे एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतील, NaCl जे आपण कॉमन सॉल्ट म्हणतो, K2SO4 पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम फ्लोराईड KCl पोटॅशियम क्लोराईड आर दी आयोनिक क्रिस्टल्स. हे आयोनिक सॉलिडचे तुम्हाला काय सांगता येतील, एक्झाम्पल सांगता येतील. त्यानंतर आपण दुसरा टाइप बघतोय त्याचा, आणि तो दुसरा टाइप आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स. म्हणजे त्याच्यामध्ये जे असणारे कॉन्स्टंट पार्टिकल्स आहेत हे कॉन्स्टंट पार्टिकल्स काय आहेत, ऍटम्स आहेत. आता आपण बघतो की ऍटम्स हे जे कॉन्स्टंट पार्टिकल्स आहेत, आता ह्याच्यामधले जे असणारे ऍटम्स आहेत दे आर लिंक्ड टुगेदर बाय कॉन्स्टंट सिस्टीम ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे याच्यामध्ये असणारे ऍटम्स काय होतात, एकमेकाला कोव्हॅलंट बॉन्ड न बाइंड केले जातात.
आणि मग त्याचं कंटिन्युअस नेटवर्क नेटवर्क लाईक जायंट स्ट्रक्चर त्याचं तयार होतं. हे जे एकमेकाला ऍटम्स एकमेकाला काय केले जातात, जॉईन केले जातात आणि त्याचं नेटवर्क लाईक स्ट्रक्चर जाळीदार असं स्ट्रक्चर काय होत असतं, तयार होतं. आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणतोय, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड असं म्हणतोय. आता पुढे जाऊन आपण बघतोय की हे जे असणारे सबस्टन्स काय असतात, रिजिड असतात म्हणजे कडक असतात. थ्री डायमेन्शनल नेटवर्क दॅट फॉर्म्स ए जायंट मॉलिक्यूल म्हणजे हे जे असणारे त्याच्यामध्ये असणारे जे ऍटम्स आहेत ते ऍटम्स काय होतात, थ्री डायमेन्शनल त्याचा आपण स्ट्रक्चर बघू शकतो. म्हणजे हा जो तयार झालेला कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हा कोव्हॅलंट बॉन्ड हा काय करतो, नेबरिंग जे ऍटम्स आहेत त्याच्याबरोबर तो परत काय केला जातो, एक्सटेंड केला जातो, वाढत जातं आणि त्याचं जे असणारं स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर जायंट जटिल असं स्ट्रक्चर त्याचं बनत असतं. आणि त्यामुळं हे जे असणारे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत, कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलाइन, त्याच्यामध्ये हा जो एंटायर क्रिस्टल इज ए सिंगल मॉलिक्यूल असतो. म्हणजे असणारे जे ऍटम्स आहेत ते ऍटम्स एकमेकाला काय होत आहेत, बाइंड होत आहेत आणि त्याच्यापासून काय होतो, मोलेक्यूल तयार होतोय. आणि हा जो क्रिस्टल आहे हा एक सिंगल मोलेक्यूल तयार होतोय की ज्याच्यामध्ये असणार त्याचं थ्री डायमेन्शनल नेटवर्क लाईक स्ट्रक्चर असतं. आणि हे थ्री डायमेन्शनल नेटवर्क लाईक हे जायंट स्ट्रक्चर आपल्याला त्या कोव्हॅलंट क्रिस्टल मध्ये किंवा कोव्हॅलंट सॉलिड मध्ये मिळत असतं. आणि हे जे असणार त्याचं स्ट्रक्चर काय आहे, जायंट आहे. त्यामुळं ऍज अ रिझल्ट ऑफ दिस रिजिड अँड स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर द कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स आर व्हेरी हार्ड. ते कसे असतात, अतिशय हार्ड असतात. In fact, they are the hardest and most incompressible of all the materials. आपण जे सबस्टन्स बघतो त्या सबस्टन्स मध्ये सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल म्हणून ह्या कोव्हॅलंट सॉलिडचा विचार केला जातो. आणि आपण हे हार्ड असल्यामुळं त्याचा जो असणारा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट आहे हा काय असतो, हाय असतो. आणि मग ह्या कोव्हॅलंट सॉलिडचं एक्झाम्पल म्हणून आपण डायमंड बघत असतो आणि आपण बघतो की हे सगळ्यात काय आहे, हार्डेस्ट मटेरियल आहे. आणि त्याचा असणारा जर तुम्ही मेल्टिंग पॉइंट बघितला तर तो मेल्टिंग पॉइंट 3550 डिग्री सेल्सिअस असतो. 3550 डिग्री सेल्सिअस इतका हाय मेल्टिंग पॉइंट हा काय असतो, डायमंडचा असतो की जो काय आहे, कोव्हॅलंट सॉलिड्स आहे. आता आपण बघतो की हे जे असणारे कोव्हॅलंट सॉलिड्स आहेत, ह्या कोव्हॅलंट सॉलिड्स मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स काय असतात, लोकलाइज्ड असतात इन द कोव्हॅलंट बॉन्ड्स. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये ते लोकलाइज्ड झालेले आहेत आणि त्यामुळे ते मोबाईल नाहीत. आणि मग जे मोबाईल नाही त्यामुळे ते कसे असतात, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी ती काय केली जात नाही, पास केली जात नाही. आणि त्यामुळं ते काय असतात, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. आता हे जे असणारे कोव्हॅलंट सॉलिड्स आहेत त्या कोव्हॅलंट सॉलिडच्या एक्झाम्पल मध्ये आपण डायमंड्स बघू शकतो, क्वार्ट्ज दॅट इज सिलिकॉन ऑक्साइड, बोरॉन नाइट्राइड, carbon these are the example of the covalent network solid. अशा पद्धतीनं आपण जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्या क्रिस्टलाइन सॉलिड मधले दोन टाइप आपण आज बघितले, दॅट इज द आयोनिक सॉलिड आणि कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स दॅट इज कोव्हॅलंट सॉलिड.
इथं आपण थांबतोय. थँक यू.